धबधबे वगैरे दाखवलं, माहिती दिली, एकदम चांगलं वाटलं. आणि चांगलं होतं, एकदम असं वाटलं की एकदम फॅमिलियर आहे. आपल्याला वाटलं की आम्ही तुमच्या परिक्रमासोबत जातोय असं. तर नमस्कार, तुम्ही कळसुबाई ट्रेक केलात का? अशा एका मार्गाने, ज्या मार्गाने एकदम जंगलातून जाणारा रस्ता, आडवतीवर जाणारा रस्ता, उंच उंच दिसणारे धबधबे, धबधब्यांच्या अगदी जवळून खालून जाणारा हा ट्रेकचा मार्ग, अतिशय सुंदर मार्ग, एकदम निसर्गरम्य वातावरण, आणि त्या वातावरणामधनं आपण पोहोचणार आहोत स्वर्गात जाणाऱ्या शिडीवरती. स्वर्गात जाणारी ही शिडी अर्थातच कळसुबाई शिखरावरती सर करणार आहे. एकदम सोपा मार्ग तुम्हाला आज मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. आणि एकदम त्या मार्गाने आनंदी आपले पर्यटक कळसुबाई शिखरापर्यंत अशक्य असणारी ट्रेक हा आपण यशस्वी केला. त्यांच्यासोबत सर्व खुश झाले होते पर्यटक. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्यासोबत आज पुण्याचा एक ग्रुप आहे, त्यांना पेंडशेत ते कळसुबाई हा ट्रेक करायचा होता. पेंडशेत मार्ग कळसुबाई शिखर सर करायचं म्हटलं अगदी सोपा मार्ग आहे. अंतराने जरी लांब असला तरी तो अतिशय सोपा मार्ग आहे. तर आम्ही फायनली पेंडशेतमधनं ट्रेक चालू केला आहे. हे ट्रेकमधले आपले सर्व मित्र कंपनी, सर्व पुण्यावरतून आले ते पवार साहेब आहेत. इकडे सर्व आपले 7 मेंबरांची ही टीम आहे. त्यांना सर करत आपण निघालो पेंडशेत मार्गे. तर पेंडशेत मार्गे जाताना अगदी आपण फॉरेस्टमध्ये एंट्री करताना आपल्याला उंच उंच धबधबे, त्यामधनं आपला हा सुंदर ट्रेक चालू झालेला आहे. एकदम ट्रेक चालू होताच पावसाची रिमझिम चालू आहे. आज भरपूर सारा पाऊस पडेल, परंतु ट्रेक आपला सुंदर करायचा असेल तर त्यासाठी पाऊस लागेलच. ज्यांना कोणाला जर बारीवरनं कळसुबाई शिखर चढायला अवघड जात असेल आणि त्यांना कळसुबाई शिखर तर सर करायचं आहे, तर त्यांनी नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करा. एकदम सोप्या मार्गाने तुम्हाला कळसुबाई शिखर सर करण्याची जबाबदारी आपण तुमची घेणार आणि कळसुबाई शिखरापर्यंत तुम्हाला पोहोचणार. बघा हा आपला रस्ता चालू झाला. वाघ्यावरनं सुरुवात केली आपण. भरपूर सारा पाऊस पडल्यामुळे तुमच्यासाठी रस्ते धुवून गेलेले आहेत. जर तुम्हाला ट्रेक खरंच ट्रेकची आवड असेल तर नक्कीच तुम्ही एकदा कळसुबाई शिखराचा ट्रेक पेंडशेत मार्गे कराल तर एकदम तुमचं जीवन आनंदी होऊन जाईल. बघा पावसाच्या सरी मागत आलेत, मस्तपैकी धुकं, आणि आपली जे पर्यटक आहेत ते एकदम न थांबता आम्ही प्रवास चालू केला होता. एकदम मस्तपैकी थोडी चढाई 2च टप्प्यावरती आपल्याला बघायला भेटेल या मार्गे. आणि अगदी आनंदाने आपण ट्रेक हे आपले पाहुणे आहेत ते करतायत. 2 चढाई सोडल्यानंतर आपल्याला सर्वच मार्ग एकदम सोयीस्कर आहेत. सर्व आनंदाने एकदम चाललेले आहेत. त्यामुळे थोडंसं आपण पेंडशेतची शिव ओलांडून जेव्हा बारीच्या शिवारामध्ये एंट्री करतो तेव्हा आपल्याला समोर जो नजारा बघायला भेटतो ना, तो आपल्याला कळसुबाई ट्रेकमध्ये अतिरिक्त मार्गाने कुठेही बघायला भेटणार नाही. एकदम सुंदर नॅचरल वातावरण, एकदम झाडांमधून जाणारा रस्ता आणि समोरून दिसणारा वॉटरफॉल. एकच नंबर असं वॉटरफॉल आहे. चला ते वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो. तर फायनली तो वॉटरफॉल आपल्याला आलेला आहे. त्या वॉटरफॉल दाखवण्यासाठी आपण ये कोण बाकी आहे? हो चलो भाई चलो, आ जाओ, रास्ता खाली करो, जल्दी रास्ता खाली करो, चलो. फायनली आपला ट्रेकचा मार्ग त्या वॉटरफॉलच्या जवळून जाणार होता. त्यामुळे आपले पर्यटक अतिशय मन भरून या वॉटरफॉलचा आस्वाद घेणार होते. तेव्हा इकडनं वॉटरफॉल वरतून येतोय. पावसाची रिमझिम चालू आहे, त्याच्यामुळे थकवा काही जाणवत नाही. इकडे आपले पर्यटक सर्व आलेले आहेत एका पाठून एक.
सगळे वॉटरफॉलचा आनंद कशा पद्धतीने घेतात आता आपण बघूयात. तर खूप छान असं वातावरण आहे आजचं. नक्कीच गायदांडाने जो कळसूबाई ट्रेकचा मार्ग आहे, पेणसूत मार्ग आहे, अतिशय सुलभ आहे. थोडासा रस्ता जरी लांब असला परंतु व्यवस्थितरित्या आपण कळसूबाई शिखर सर करण्यासाठी आपला हा मार्ग आहे. हा वॉटरफॉलचा आनंद घेताना सर्व आपले पुण्यावरून आलेले सर्व पर्यटक तर या वॉटरफॉल सोबतच या ठिकाणी मोठी गुफा पण आहे. या गुफा दाखवतो तुम्हाला. इथे भरपूर सारी जनावरे राहतात. चूल पण पेटवलेले मागं आणि इथे आपण भरपूर सारी छान पद्धतीने टेंट पण लावून मुक्काम करू शकतो. एकदम सुंदर अशी गुफा आहे. या गुफेच्या बाहेरच आपल्याला वॉटरफॉल आहे. बघा वॉटरफॉलचं मागं पाणी पडतंय. तर नक्कीच तुम्हाला हा वॉटरफॉल कसा वाटतो कमेंट करून सांगा. इकडे सर्व पर्यटक कंपनी आपली निघालेली आहेत. वॉटरफॉल क्रॉस करून आता आम्ही निघालो आहे कळसूबाई शिखराच्या दिशेने. तर चला एक हळूहळू एकदम पाण्याचा प्रवाह कमी आहे. आज पावसाच्या सरी आहे त्याच्यामुळे गरम होत नाही. एकदम थंडाव्यामध्ये आपला हा ट्रेक पुन्हा एकदा चालू झालेला आहे. धबधब्याचा निवांत आस्वाद घेऊन. व्हिडिओ आप यूट्यूब पे डालोगे ना? हां, तो यूट्यूब तर कळसूबाई शिखर सर करण्यासोबतच आपण हा नॅचरल निसर्ग पण इथे अनुभवू शकतो. एकदम डोंगर दर्या आणि त्यामध्ये हे सर्व आपल्याला कळसूबाई ट्रेक करताना हे सर्व अनुभवायला भेटेल. कारण आपण डोंगरावरती येऊन फक्त डोंगरच न बघता या गोष्टी पण आपण पाहिल्या पाहिजे. तर फायनली आम्ही निम्म कळसूबाई शिखर सर केलं होतं. पण तो अजूनही थोडासाच थकवा चेहऱ्यावरती जाणवत असेल तुम्हाला यांच्या. एकदम आनंदी आणि फ्रेश असं चेहरे घेऊन हे पर्यटक एकदम धुक्याच्या जवळूनच आता कळसूबाई शिखराची आम्ही चढाई करतोय. एकदम जवळच आलेलो निमा भाग क्रॉस करतोय आता आम्ही. एकदम सुंदर वातावरण, झाडांमधून जाणारा आडवा तिडवा रस्ता, आडमोडी वाकडी वाकडी रस्ता आणि त्यात पावसाच्या थोड्याशा सरी. प्रत्येक ठिकाणचा असं स्पॉट आहे ज्या ठिकाणी थांबून आपलं एकदम फोटोशूट म्हणा, रील्स काढण्यासाठी आपल्याला एकदम परफेक्ट अशा जागा या ट्रेक मार्गावरती आहेत. एकदम धुकं, पाऊस आणि त्यामध्ये चालणार ह्या धुक्याची चादर जे पसरणार स्टॉपवॉच कॅमेरा लावून आपण हे कॅप्चर केलेलं दृश्य. तर फायनली बारी गावातनं येणाऱ्या मार्गावरती आपण येऊन थांबलेलो आहे. हा इकडनं मार्ग येतो आणि समोर कळसूबाई शिखराकडे ही वाट जाते. तर चला भरपूर सारी आपली इकडे बच्चे कंपनी पण आहे. तर फायनली आपण विहिरीचा स्पोर्चन आहे तिथं विहीर आहे त्या विहिरीच्या जवळ येऊन पोहोचलोय. आता थोडंच अंतर आपलं बाकी आहे. इकडे भरपूर सारे वाऱ्याने पत्रे बित्रे उडवलेत हॉटेलवाल्यांचे. भरपूर सारी हवा असते. आज बघूया वरती आपल्याला गडावरती किती हवा बघायला भेटते. पाऊस तर चालू आहे. इकडे छोटे छोटे हॉटेल पण आहेत. बघा आपले हॉटेल गरम वगैरे चहा पोहे नाश्ते सर्व आपल्याला इथे भेटते. इकडं प्रवास करून आल्यानंतर सिगरेटचा धुका काढताना एकदम नॅचरल धूक आपल्या वरती पोहोचल्यानंतर मस्त गरम कडक इकडं बाकी त्यांची कॉफी बनवतात आमच्याकडे. कशी पाहिजे सांगा. एकदम थंडीमध्ये गरम चहा. गरम गरम चहा आहे. मस्त क्वालिटी. इकडे अजून एक आपल्या मित्राचे स्टॉल आहे तिकडं. हे बघा चहा भेटेल इथं तुम्हाला, मॅगी भेटेल गरमागरम सर्वच गोष्टी तुम्हाला. काय गरम आहे इकडं. इकडं पण केशवभाऊ पण आलेले आणि इकडं विहीर आहे.
विहिरीत भरपूर उन्हाळ्यात पण पाणी असतं. तर चला फायनली आपण शेवटचा जो टप्पा आहे कळसूबाई शिखराचा तो आपण सर करायला सुरुवात केली आहे. बघा भरपूर सारं धुकं वरती आलेलं आहे. या धुक्यामधनं आपल्याला रस्ता कळत आता आपल्याला कळसूबाई शिखरावरती धुक्यामुळे दिसत नाही. एकदम थोडंसं अंतर राहिलं आपलं 100 मीटर अंतरवरती आपलं आई कळसूबाईचं मंदिर आहे वरती. तर चला भरपूर सारी हवा चालू आहे सध्या. हवेमुळं इकडं पावसाने तर पायऱ्या तुम्ही पाहिल्या तर भरपूर खचलेत. आणि इकडं ही शिडी 2 शिड्या आहेत बघा. इकडनं एक शिडी आहे, इकडं जिनास टाईप शिडी आहे. पण ती इतकं हवा चालू आहे सध्या वरती तर तिकडच्या शिडीला एवढी लोक जात नाही. इकडं अड साईडला असल्यामुळं भरपूर सारी लोक जातात. या बघा इकडं किती हवा आहे तुम्ही पाहू शकता. एकदम फडफडफड कागद करतात सगळ्यांचे. तर चला फायनली आपली टीम पण शिडीपर्यंत येऊन पोचले. पवार साहेबांनी मस्तपैकी शिडी सर करण्यास सुरुवात केलेली आहे. तर चला आपण पण जाऊयात वरती. आई कळसूबाईच्या शिखरापर्यंत शिडीने आपण फायनली प्रवास करतोय. एकदम स्वर्गाकडे जाणारी ही शिडी आहे. एकदम खाली सगळीकडे धुकं आणि त्या धुक्यामधनं आपण फायनली एकदम आई कळसूबाईच्या मंदिराच्या जवळ येऊन पोचलोय. तर चला तुम्हाला हा पेंचचा मार्ग कसा वाटतोय कमेंट करा मित्रांनो. आणि तुम्हाला आजचं कळसूबाईच्या शिखरावरती जे वातावरण आहे ते वातावरण दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर फायनली आपल्या टीमचं सदस्य वरती आलेले आहेत. 7 जणांपैकी 3-4 जण आपल्या पाठी मागेच होते. बघा हा भाऊ पण एकदम न थकता न थांबता आपण कळसूबाई शिखर सर केलेले. हे आपले पवार साहेब, हे आपले अजून एक मित्र. पवार साहेबांनी गाडी घेऊन एकदम न थांबता न थांबता कळसूबाई ट्रेक कंप्लीट केलेला आहे. तर अजूनही बाकी मेंबर यायचे. इकडं भरपूर सारी हवा आहे वरती. इकडं सगळे पाहू शकता सगळ्यांचे रेनकोट एकदम थंडीने कुरकुरतात सगळे. आणि फायनली आपण कळसूबाई शिखराचा ट्रेक जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. सगळे आपले मेंबर आहेत ते आपण वरती पोहोचलेले आहेत गडावरती. तर चला आई कळसूबाईचं दर्शन घेऊयात आपण. इकडं भरपूर सारे आज पर्यटक आलेले आहेत. भरपूर गर्दी आहे इकडं मंदिरामध्ये. तर जाऊयात आपण. आई कळसूबाईची मूर्ती इथं या बघा. ही आई कळसूबाईची मूर्ती. इकडं आपले पकाशेट पेढे घेऊन आले बारीगावचे. खूप छान पेढे असतात त्यांच्याकडं. आणि हा आपला ग्रुप फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे आपला. तर भरपूर सारं धुकं आणि वारा असल्यामुळे ना आपण पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालो. जास्त वेळ काही थांबलो नाही. थोडेसे फोटोशूट केले. त्यानंतर परत एकदा आपण कळसूबाई शिखर उतरण्यास सुरुवात केली. बघा भरपूर सारे हवा आहे. धुकं इतकं होतं. या धुक्यामधनं आपण आता फायनली शिडीने खाली उतरतोय. हा पण मित्र भेटला आपल्यावरती. भरपूर मेहनतीने वरती जाऊन आपण ट्रेक कंप्लीट करून खाली उतरलो. आता चला नाश्ता जेवण करण्यासाठी आपल्याला खाली हॉटेलवरती जावं लागेल मित्राच्या. तर चला फायनली असा ट्रेक आपला कळसूबाई उतरण्यास सुरुवात केली. आता सरनं जे इतकं अवघड नाही तितकं उतरणं अवघड आहे पावसाळ्यामध्ये. कारण भरपूर चिकट ठिकठिकाणी झालेलं असतं. खडे वरती आलेले असतात. त्याच्यावरून पाय घसरून पडण्याची भरपूर दाट शक्यता असतात. त्याच्यामुळं एकदम हळू असं उतरायला लागतं. खाली उतरून आलो ना आपण स्पेच शिड्या उतरून खाली आले ना पहिलेच आपलं संदीप भाऊ खाडी यांचं हॉटेल आहे. त्या हॉटेल दाखवतो तुम्हाला. गरमागरम वडापाव भेटते तिथं. त्यांच्याकडे जावं आता. मस्तपैकी वास येतोय खाली आल्या तरी ना. संदीप भाऊ खाडीच हॉटेल आहे. ते गरमागरम वडापाव झालेत आपले. संदीप भाऊ हॉटेल आहे वरती. ते मी त्यांची व्हिडिओ बघत असेल. काय काय भाऊ आपल्याकडे? आपल्याकडं नाश्त्यासाठी वडापाव आहे, कांदा भजी, बटाटा भजी, चाय, मॅगी, कॉफी सगळे तुम्हाला गरमागरम सगळं आपल्याला इकडं शिखरावरती भेटतं आपल्या हॉटेलला. अजून कोणती कोणती सुविधा आपल्याकडे राहण्याची? आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे ती. सध्या पावसाळा संपल्यानंतर आईचा जे उत्सव आहे नवरात्र उत्सव तो झाल्यानंतर आपल्याकडे नवरात्र झाल्यानंतर कळसूबाई परिसरात कॅम्पिंग करतो आपण. कॅम्पिंग मध्ये आपल्याकडं जेवण, नाश्ता, बॉनफायर, रात्रीचा नाईट स्टे या सगळ्या गोष्टी आपण इकडे कॅम्पिंगला अरेंजमेंट करत असतो. इकडे त्यांचा नंबर आहे कळसूबाई विश्रांती हॉटेल म्हणून त्यांचं. तुम्ही जर आलात तर नक्कीच संदीप भाऊला भेट द्या.
एकदम गरम तुम्हाला सगळं ओके मध्ये भेटून जाणार आहे. हा घेतो ना मस्तपैकी बिस्किट टाकायचं काम करायचं. खरंच तुम्ही माणसं. दररोज टाकता का तू? दररोज फायनली आपला ग्रुपने घरून आणलेल्या भाकरींवरती ताव मारताना सर्व आम्ही कंपनी मस्तपैकी घरून डब्बा त्यावर ठेचा भाज्या घेऊन आलेले होते सर्व. हा ग्रुप आहे आपला तो एकदम भारी ठेचा वेगळा मिरची. तर फायनली आपण जेवण करणं पुन्हा एकदा निघलो आता. आपल्या परतीच्या प्रवासाला भरपूर सारा पाऊस होतो त्यामध्ये उतरताना ही जी कसरत आहे ती खूपच कसरत डेंजर आहे. तर हा आपला ग्रुप ट्रेक करून आला. भरपूर सारा पाऊस आला होता वरती आणि भरपूर सारे इकडं पर्यटक जे आहेत जे हळूहळू खाली उतरत आहेत. भरपूर चिकट रस्ता आहे त्यामुळे काही जण बसून उतरत होते. तर आता ना आपण बारी मार्गे खाली उतरतोय म्हणजे डोंगरावरून खाली उतरतोय. तर हे बारी गाव इकडं समोर जहागीर दरवाडी आणि भरपूर सारा पाऊस सध्या पडलेला आहे. भात शेतीची कामं चालत आवनी. तर उतरण्यासाठी इकडनं बारीवरतून चढणे आणि उतरणे रस्ता जर तुम्ही पाहिला तर एकदम खतरनाक आहे. आणि इकडं खाली आल्यानंतर मधल्या शिडीपर्यंत आलो आपण. इकडं ऊन पडलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी शेततळे खाली दिसतात आपल्याला. आवण्या चालू तिकडे भात शेतीची इकडं भात लागवड चालू आहे. इकडं भरपूर आहे बघा चिखल तुम्हाला दिसत असेल गडूळ पाणी. आणि इकडे जे वॉटरफॉल आहेत ते वॉटरफॉल पण खूप छान आलेले आहेत. बघा इकडं भात शेतीची लावणी असेल ठिकठिकाणी गडूळ पाणी असेल बघा. तर आपली काही मेंबर आहेत ते अजून वरतून उतरू राहिले. त्या बघा चढताना काहीच नाही वाटलं त्यांना. पेनशेत मार्गे आपण ट्रेक चालू केला. उतरताना बारी मार्गे उतरते तर उतरताना त्यांना भरपूर कसरत करावी लागते. एकदम हळूहळू उतरावं लागतं कारण तुम्ही पायऱ्याने उतरणे आणि चढणे एवढं सोपं नाही. बघा इकडं या ठिकाणी पण स्टॉल आहेत. बारी मार्गे तुम्हाला ठिकठिकाणी स्टॉल बघायला भेटतील पण चढताना रस्ता आहे तो रस्त्याने मात्र तुम्ही थकून जाल. बघा ह्या पायऱ्याने चढायचं आहे. उतरतोय आपण तसंच आपल्याला चढणे म्हणजे खूपच अवघड आहे. त्यामुळे तुम्हाला सोपा मार्ग जर घ्यायचा असेल तर नक्कीच पेंडशेत मार्ग तुम्ही आलात तर तुमच्यासाठी बेस्ट राहील. कळसुबाई शिखर सर करण्यासाठी भरपूर सारं वातावरण आता क्लीन झालेलं आहे पण थोडं रिमझिम पाऊस पडतोय. आणि ही आपली सगळ्यात मोठी मधली शिडी कड्याला असलेली आणि सर्व ट्रेकर्स जे आहेत ते उतरतात आता खाली आपले. बाकी ते या शिडीने उतरतात सर्व. हे बघा अजूनही उतरताना खूप मेहनत घ्यावी लागते. बघा एवढा कडा उतरून आता खाली आपण आलोय. पावसाच्या त्यात छोटे सरी त्यात मधल्या शिडीवर म्हटलं ना तर छोटी माकडं असतात बसलेली जागजागी. ते खूप त्रास देतात. त्यामुळं तुम्ही आले तर सांभाळून यायचं. तुमच्या बॅग काही वस्तू असतील मोबाईल ते जपून ठेवायच्यात. तर चला अजून आपल्याला बरंचसं उतरायचं आहे खाली. इकडं खाली जायचं डायरेक्ट. बघा इकडं हॉटेल कळसुबाई भीमराज खाडे आपले मित्र यांचं हॉटेल आहे. भरपूर सारे पाणी आलंय पाऊस आहे. त्या पावसामध्ये आपण थोडंसं इथं थांबलोय. आपले मित्र कंपनी मागणी येते आपला ग्रुप जो आहे. तर इकडं बारीच्या वरती उतरताना तुम्ही पाहू शकता इतकं चिकट माती आहे आणि भरपूर पाऊस. त्यामुळे इथं ना तुम्हाला एकदम हळूहळू चालत यावं लागणार आहे. ह्या रस्त्याने जर वरती चढणं म्हणाल तर एकदम खतरनाक आहे पावसाळ्यामध्ये.
त्याच्यामुळे आपण या ग्रुपला आपल्या पेनशेट गावावरतून ट्रेक करायचा होता. त्यामुळे आपल्याकडनं हे ट्रेकसाठी त्यांनी आपलं पेनशेट गाव निवडलं आणि सुंदर असा त्यांचा ट्रेक झालेला आहे. एवढं स्पेस खतरनाक आहे. तो स्पीच आपण कंप्लीट केलेलं आहे. अजून आपली बरीचशी गॅंग मागच आहे. आम्ही पुढं आलोय दोघं जणच. एकदम निवांतमध्ये यावं लागतं इथं. चढायच्या वेळेस थांबली माची म्हणते का. येतील का आज ते. तर सकाळी 7ला चढाई केल्यानंतर आम्ही फायनली 2 वाजता बारी या गावामध्ये ट्रेक करून उतरलो होतो. कारण चढायला आम्हाला 10 वाजले होते वरती जायला आणि उतरताना आम्हाला तेवढंच टाईम, खाली भरपूर टाईम लागला खाली यायला. कारण भरपूर पाऊस आणि त्यामध्ये हा ट्रेक पावसामध्ये चालू होता. तर चला फायनली सर्व आमचे मेंबर जे आहेत ते येऊन पोहोचलेत. अजून पाठीमागून हळूहळू चाललेत सर्वजण. तर भरपूर सारा पाऊस पडल्यामुळे ना भरपूर सारा पूर आला होता. या पुरामधून बारी गावाच्या तिथे ना भरपूर पर्यटकांना येण्यासाठी कसरत घ्यावी लागते. त्यामुळे बारी गावातून इथं पूल झाला पाहिजे. या बघा भरपूर सारे पर्यटक आलेले होते. तो भरपूर 1 तास पाऊस पडल्यामुळे भरपूर कमरेवरचं पाणी आलं होतं. तर फायनली ट्रेक कंप्लीट करून बारी गावामध्ये आपण आलेलो आहे. तर सर्वच आपले ग्रुप जो आहे तो सर्व सोबत आलेला आहे. तर कसा वाटला आपल्याला आपला ट्रेक. वाटलं नाही नवीन धबधबे वगैरे दाखवलं, माहिती दिली, एकदम चांगलं वाटलं. आणि गाड्यातला चांगला होता. एकदम असं वाटलं की एकदम फॅमिलियर आहे. आपल्याला वाटलं की आम्ही तुमच्या परिक्रमासोबत जातोय बुवा असं. एकदम फ्रेंडली मध्ये एकदम मस्त पैकी ट्रेक झाला आपला ना. काही गडबड काही नाही. तर चला मित्रांनो, तुम्हाला पण यायचं असेल ट्रेकला तर नक्की कॉन्टॅक्ट करा. चला बाय बाय, भेटू पुन्हा एकदा.